हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ग्रूमिंग टिप्स सांगणार आहे, ज्या टिप्स मी स्वतःही फॉलो करते. तर बघा, अट्रॅक्टिव्ह दिसणं हे का गरजेचं असतं किंवा आपण नीटनेटकं राहणं हे का गरजेचं असतं हे मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगते. तर ते यासाठी गरजेचं असतं की आपण कुठे प्रोग्रामला गेलो तर आपल्याला आपल्या राहणीमानावरनच जज केलं जातं. बघा, आपण जर कुठे प्रोग्राम मध्ये गेलो, कुठल्या कार्यक्रमासाठी गेलो आणि आपण जेव्हा तिथे नीटनेटके आणि टापटीपपणे प्रेझेंट होतो ना, तेव्हा आपल्यालाच खूप कॉन्फिडंट फील होतं आणि आपल्यालाच खूप छान वाटतं. त्यामुळे आपण टापटीप राहणं हे फार गरजेचं आहे. आणि जेव्हा आपल्याला वाटतं ना की आपली ही गोष्ट बरोबर नाहीये किंवा आपली ही गोष्ट व्यवस्थित दिसतच नाहीये, तेव्हा आपण समोरच्या सोबत व्यवस्थित बोलूही शकत नाही आणि आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतं आणि आपण तितकं कॉन्फिडंटही राहत नाही. तर ह्या अगदी छोट्या छोट्या आणि सोप्या टिप्स आहेत ज्या तुम्हालाही माहीत असतील, बट काय होतं की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. चला तर मग बघूया की त्या छोट्या छोट्या टिप्स कोणत्या. मध्ये टिप नंबर 1, आपला ड्रेसिंग सेन्स. यस, आपला ड्रेसिंग सेन्स हा खूप इम्पॉर्टंट असतो आणि जेव्हा आपण कुठे जातो ना, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपला ड्रेसिंग सेन्स हा जज केला जातो. तर आपले कपडे हे क्लीन आणि कम्फर्टेबल असायला हवे आणि आपल्याला जे कपडे सूट होतील तेच कपडे आपण वेअर करायला हवे. काय होतं बघा, आपण खूप छानही दिसतो आणि आपल्याला काही कपडे हे खूप सुंदर सूटही होतात, बट एखाद्या वेळेस काय होतं की आपल्याला घाईघाईत एखादं फंक्शन असतं आणि आपण बाहेर जाऊन कुठल्या तरी शॉपमधनं एखादं महागडं प्रोडक्ट उचलून आणतो आणि आपल्याला वाटतं की यामध्ये मी खूप सुंदर दिसेल आणि हे मला खूप छान फिटही होईल. बट होतं काय की त्या उलट होतं. त्या कपड्यांमध्ये आपण व्यवस्थित नसतो किंवा ते कपडे आपल्याला व्यवस्थित फिटही होत नाही आणि आपण त्या कपड्यांमध्ये अनकम्फर्टेबल फील करतो. त्यामुळे शक्यतो तुम्हाला जे सूट होतील असेच कपडे तुम्ही घालायला हवेत. आपल्या कम्फर्ट झोनचा विचार करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. तर जेव्हा तुम्हाला कम्फर्टेबल फील होतं ना, तेव्हा तुम्ही कॉन्फिडंटही दिसता आणि कॉन्फिडंट समोरच्याशी बोलू शकता. तर तुमचा कलर कुठलाही असू दे किंवा तुमचा बॉडी टाईप्स ही कुठलाही असू दे, बट तुम्हाला जे कपडे फिट असतील आणि तुम्ही ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असाल असेच कपडे तुम्ही वेअर करा. कुठल्याही गोष्टी या मॅटर करत नाही, फक्त तुम्ही त्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहात का हेच मॅटर करतं. त्यामुळे ड्रेसिंग सेन्स कडेही तुम्ही लक्ष हे द्यायला हवं. नंतर नंबर 2 आहे बॉडी स्मेल. यस, आता तुम्ही बघितलं असेल की एखादी व्यक्ती ही खूप छान टापटीप तयार होते, छान अट्रॅक्टिव्ह दिसते, बट ती व्यक्ती जर तुमच्या जवळ आली तर त्या व्यक्तीचा घामाचा असा घाण वास येतो किंवा घाण स्मेल येतो आणि ते कसं वाटेल, तर ते अजिबात चांगलं वाटत नाही. किंवा एखाद्याची ओरल हायजीनच मेंटेन नसेल, त्याचा खूप घामाचा वास येत असेल तर ते खूप घाणेरडं वाटतं. त्यामुळे घामाचा वास येऊ नये याकडेही तुम्ही लक्ष द्यायला हवं. बघा, तुम्ही ऐकलं असेल की बॉडी स्मेललाही मेमरीज असतात. एखादा व्यक्ती जर आपल्या समोरून गेला किंवा आपल्या जवळून गेला तर त्याचा जो बॉडी स्मेल असतो तो आपल्या मेमरीमध्ये राहतो, म्हणजे तो स्मेल आपल्या लक्षात राहतो. सेकंड टाइम ती व्यक्ती जर आपल्या समोरून गेली तर आपण लगेचच ओळखू शकतो. त्यामुळे असं म्हणतात की बॉडी स्मेललाही मेमरीज असतात. त्यासाठी तुम्ही काय करा की एखादा चांगला बॉडी परफ्यूम यूज करा. शक्यतो तुम्ही जर बाहेर जाणार असाल तर एखादा चांगला बॉडी परफ्यूम हा यूज करायची सवय लावून घ्या किंवा तुमची ओरल हायजीन ही व्यवस्थित क्लीन आणि मेंटेन ठेवा. नंतर तिसरी टिप आहे मेंटेन हेअर प्रॉपरली. तर आपले केस हे मेंटेन ठेवणं ही तितकंच गरजेचं आहे, कारण आपलं बरंचसे सौंदर्य हे आपल्या केसांवरच डिपेंड असतं. तर काय होतं, तुम्ही बघितलं असेल एखादा व्यक्ती हा खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसतो, खूप छान त्याने मेकअप केलेला असतो, बट त्याचे केस हे खूप विचित्र असतात, तर ते अजिबात चांगलं दिसत नाही. आता जर तुमचे केस हे ड्राय असतील आणि फ्रिझी असतील तर तुम्ही बाहेर जाताना एखादं चांगल्या क्वालिटीचं हेअर सिरम हे नक्की यूज करा. त्याने तुमचा केसांचा ड्रायनेस तर कमी होईलच, त्यासोबत तुमचे केस हे सिल्की आणि शायनी दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. आणि तुम्ही जर बाहेर जात असाल तर तुमच्या केसांना छान असा कोंब करूनच बाहेर जा. पॉइंट काय आहे की तुमच्या केसांना व्यवस्थित मेंटेन ठेवा आणि तुम्हाला जो हेअर कट सूट होतो तोच हेअर कट तुम्ही करा.
जेणेकरून तुम्ही ते केस इझिली मेंटेन करू शकाल। तुमच्या केसांना तुम्ही आठवड्यातून 2 वेळा हेअर ऑइलिंग आणि शॅम्पू नक्की करा। यानेही तुमचे केस हे सिल्की, शायनी आणि हेल्दी राहण्यासाठी मदत होईल। तर पॉइंट काय आहे, जेव्हा आपण व्यवस्थित अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि आपले केसच जर खराब असतील तर आपली पर्सनॅलिटी ही अट्रॅक्टिव्ह दिसत नाही। त्यामुळे तुम्हाला तुमच्या केसांना मेंटेन ठेवणं ही तितकंच गरजेचं आहे। त्यानंतरची टीप आहे नख म्हणजे नेल्स। आता आपले नख हे क्लीन असणं हे तितकंच गरजेचं आहे। आपल्याला काय वाटतं की आपल्या नखांकडे कोण बघतं, आपण नखांकडे दुर्लक्ष करतो, बट तसं अजिबात करू नका। आपण जेव्हा समोरच्या सोबत बोलत असतो तेव्हा सगळ्यात जास्त आपण आपल्या हातांचा वापर करतो। बघा, मी तर करते, तुम्हीही करत असाल। आणि जेव्हा आपण सगळ्यात जास्त आपल्या हातांचा वापर करतो ना, तेव्हा काय होतं की सगळ्यात जास्त आपली नख ही बघितली जातात। त्यामुळे तुम्ही तुमची नख हे क्लीन ठेवणं हे तितकंच गरजेचं आहे। आता मी बघितलं आहे, बऱ्याच लेडीजच्या नखांना अर्धवट नेल पेंट असते, तर ते अजिबात चांगलं दिसत नाही। त्यापेक्षा तुम्ही नेल पेंटच नका लावू, तेही व्यवस्थित वाटेल आणि तुमचे नख हे क्लीन ठेवा। आणि जर तुम्हाला नेल पेंट लावायला आवडत असेल तर तुम्ही अगदी फेंट किंवा न्यूड कलरची नेल पेंट वापरा। आता बघा, मी तुम्हाला सांगत नाहीये की तुम्ही नेल आर्ट करा किंवा नेल एक्सटेन्शन करा। जर तुम्हाला हे आवडत असेल आणि जर तुम्हाला हे अफोर्डेबलही असेल तर हे तुम्ही नक्कीच करू शकता। बट हे जर तुम्ही करू शकत नसाल तर तुमचे नख हे क्लीन ठेवा आणि तुमच्या नखांना एक छान अशी न्यूड कलरची नेल पेंट लावा। ची टीप आहे मॉइश्चराइज युअर स्किन। तुमची स्किन जर ड्राय पडत असेल ना तर तुम्ही एक छान असं मॉइश्चरायझर यूज करा। बघा, काही जण काय करतात किंवा आपणही कधी कधी घाईमध्ये काय करतो की मॉइश्चरायझर न लावता बाहेर पडतो आणि आपल्याला स्वतःलाच त्याचा त्रास होतो। समोरच्याला तर ते बघायला व्यवस्थित वाटतच नाही, पण त्यासोबत आपल्यालाही त्याचा त्रास होतो, आपल्यालाही इरिटेशन होतं, इचिंग होते आणि आपण जर तिथे इचिंग केल्यामुळे तिथे रॅशेसही येऊ शकतात। त्यामुळे शक्यतो तुम्ही तुमची स्किन ही मॉइश्चराइज करत चला। तुम्ही बघितलं असेल की काहींची स्किन ही अगदी तुकतुकीत आणि ग्लोईंग असते, तर त्याचं कारण काय असतं की ते लोक डेली मॉइश्चरायझर यूज करतात, त्यामुळे त्यांची स्किन ही अगदी तुकतुकीत आणि ग्लोईंग दिसते। आता त्यासोबतच आपल्या ओठांचं, तर काहींचे ओठ हे फाटलेले असतात, फुटलेले असतात, ते अजिबात चांगलं दिसत नाही। आणि काही जण काय करतात, काही लेडीज काय करतात की ते फाटलेले ओठ असतात त्यावरही काहीतरी लिपस्टिक अशी अप्लाय करतात। आता हे अजिबात चांगलं वाटत नाही। त्यासोबतच ती लिपस्टिक आपल्याला आपल्या ओठांना इन्फेक्शनही करू शकते। त्यामुळे तुमचे जर ओठ हे ड्राय पडले असतील तर तुम्ही त्याला ही मॉइश्चराइज करत चला। शक्यतो तुम्ही रात्री झोपताना एखादा छान असा लिप बाम यूज करा किंवा तेही शक्य नसेल तर रात्री झोपताना तुम्ही तुमच्या ओठांना साधं प्युअर तूप ही लावू शकता, त्यानेही तुमचे ओठ हे छान असे मॉइश्चराइज राहतील। फ्रेंड्स, या होत्या काही ग्रूमिंग टिप्स। आता या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये एक पॉझिटिव्ह चेंज हा तुम्हाला दिसून येईल। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि तुम्हाला अजून कुठल्या विषयावर जर व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट मध्ये ते नक्की मेन्शन करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।